ठीक आहे पहा. हॉरिझॉन्टल नंतर नेक्स्ट ऍप्लिकेशन कोणतं आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन. हॉरिझॉन्टलचे 4 ऍप्लिकेशन झालेले आहेत. पहिला हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, नंतर वेल ऑफ डेथ, नंतर व्हेकल ऑन बँक रोड आणि नंतर कोनिकल पेंड्युलम. असे 4 ऍप्लिकेशन झालेले आहेत. आता व्हर्टिकलचं एकच ऍप्लिकेशन, ठीक आहे, ते काय आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि त्याच्यातच आपण काय केलेलं आहे? एक स्टोन घेतलाय, त्या स्टोनला स्ट्रिंगने टाय केलं आणि असं असं फिरवलं. ठीक आहे, काय केलं म्हणजे एक स्ट्रिंग घेतली, त्या स्ट्रिंगला काय टाय केलं, असं इथे स्टोन बांधला आणि याला कसं फिरवलं? असं व्हर्टिकली फिरवलं. हे काय झालं? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन झालं. क्लिअर आहे? हे काय होतं? खाली काय होतं? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. त्यातल्या त्यात काय होता? हा कोणता? पेंड्युलम होता का? काय होता हा? कोनिकल पेंड्युलम. हे काय? हे काय आहे? कोणतं मोशन आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. क्लिअर आहे? हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कळालंय का? तर ह्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपल्या 3 पॉईंट आहेत. त्या तिन्ही पॉईंटची आपल्याला वेलॉसिटी शोधायची. 3 पॉईंट कोणते कोणते आहेत? सगळ्यात वरचा जो आहे तो कोणता पॉईंट आहे? हायेस्ट पॉईंट आहे. मधला जो आहे त्याला आपण मिडवे पॉईंट म्हणतोय आणि सगळ्यात खालचा जो आहे त्याला काय म्हटलं आपण? लोएस्ट पॉईंट म्हटलं. ठीक आहे, 3 पॉईंट आहेत. कोणते कोणते? कोणते बोला? कोणता? पहिला हायेस्ट. ठीक आहे, इथे आता मोशन असे असं कन्सिडर करू. मग वेलॉसिटीची डायरेक्शन ही असेल. बरोबर काढलीये का? बरोबर काढलीये का? इथे वेलॉसिटीची डायरेक्शन काय? बरोबर, ही काय आहे? v2. आणि इथे मिडवे पॉइंटला वेलॉसिटी इकडे असेल, ती काय असेल? v3. कळालंय? तिन्ही पॉइंटच्या वेलॉसिटी आपल्याला शोधायचे. सगळ्यात पहिला आपण टॉपमोस्ट पॉइंटला जाऊ. ठीक आहे, टॉपमोस्ट पॉइंटची वेलॉसिटी काढणे इझी आहे. पहिला कोणता पॉइंट? टॉपमोस्ट किंवा हायेस्ट पॉइंट म्हणा त्याला, कोणताही चालेल. कोणता पॉइंट? हायेस्ट पॉइंट. हायेस्ट पॉइंटला वेलॉसिटी आपल्याला शोधायची. ठीक आहे, हायेस्ट पॉइंटला आधी आपण याची फ्री बॉडी डायग्राम काढून घेऊ. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय? फोर्सेस जे ऍक्ट होते ते काढायचे आपल्याला. ठीक आहे, इथे इथे काय आपण स्ट्रिंगला पकडलंय ना, इथे काय मग स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग मध्ये कोणता फोर्स असतो? टेन्शन. कोणता असतो? टेन्शन. टेन्शन कुठं असतो? ऑलवेज टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. ज्या ठिकाणी रिजिड सपोर्ट आहे, जिथून पकडलं गेलेलं आहे, त्या डिरेक्शनला टेन्शन फोर्स असतो. म्हणजे टेन्शन कुठं असेल? बरोबर, त्याचं वेट कुठं असेल? बरं, त्या मासचं वेट कुठं असेल? खाली असेल. म्हणजे टेन्शन T1 सुद्धा खाली आहे आणि त्याचा मास सुद्धा खाली आहे, म्हणजे mg सुद्धा खाली आहे. बरोबर, कुठे? आणि ते दोघं सेंटरकडे. मग याचा अर्थ स्टेटमेंट असं लिहिलं तर चालेल का? T1 प्लस mg दोघं काय देतात? सेंटरकडे ओढतात. म्हणजे काय देतात? सेंट्रिपिटल फोर्स देतात. बरोबर का? इक्वेशन बरोबर आहे का? इक्वेशन बरोबर आहे का? बरोबर आहे. टेन्शन प्लस mg हे दोघंही कुठे आहेत? सेंटरकडे येत आहेत. म्हणजे ते दोघंही एकत्र काय देत आहेत? सेंट्रिपिटल फोर्स देत आहेत. कळालंय? टेन्शन इज ऑलवेज टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट आणि mg वेट म्हणजे कसं असतं? नेहमी खाली असतं. म्हणून तो दोन्ही पण खाली आलं आणि तो दोघांचंही ऍडिशन करून ते सेंटरकडे अट्रॅक्टेड आहे, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स देतात. हे क्लिअर आहे? आता जर वरच्या पॉइंटला टेन्शन नसतं तर सेंट्रिपिटल फोर्स नसता का रे? वरच्या पॉइंटला टेन्शन नसतं तर सेंट्रिपिटल फोर्स नसता का? म्हणजे स्ट्रिंगला ओढायची गरज आहे का खाली? स्ट्रिंगला ओढायची गरज आहे का अशी खाली? मास असंच खाली पडून जाईल ना. आता ही स्ट्रिंग नाही म्हणून. जर टेन्शन नसतं तरी पण काय झालं असतं? ते मास खाली पडलं असतं, बॉब खाली पडला असता. कोणामुळे? कोणामुळे? त्याच्या वजनामुळे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. तेच झालं ते. बरोबर, कोणामुळे खाली पडलं असतं ते? म्हणजे इथून वरती नेलं, वरच्या पॉइंटला तुम्ही स्टेबल ठेवू शकता का त्याला? नाही, ते खाली पडतंय. कोणामुळे खाली पडतंय? मास किंवा वेटमुळे त्याच्या. बरोबर, कोणामुळे खाली पडतंय? त्याच्या वेट किंवा मासमुळे खाली पडतंय. ठीक आहे, मग टेन्शन नसलं तरी पण काय फरक पडतोय का? नाही. म्हणजे अपर मोस्ट पॉइंटला टेन्शनची गरज आपल्याला नाहीये. म्हणून अपर मोस्ट पॉइंटला आपण टेन्शन काय घेतला? 0. काय टेन्शन 0 घेतलं हे कळालं का? हे कळालं का? टेन्शन नसलं तरी काय फरक पडणार नाहीये, कारण mg जरी असेल तरी तुम्ही सेंटरकडे ओढले जाणार आहात. बरोबर, झालं. मग स्टेटमेंट काय मिळालं तुम्हाला? mg इज इक्वल टू m v1 स्क्वेअर अपॉन r. m कॅन्सल आउट झाला. हे कसं कॅन्सल आउट होतं हे माहिती आहे तुम्हाला? m हा मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आला, डिव्हिजनला होतो आणि मग कॅन्सल आउट होतो. ठीक आहे, r इकडे जाईल. काय काढायचंय? v1 शोधायचंय ना. मग v1 इज इक्वल टू काय येईल? v1 स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? r इकडे जाईल ना, rg. आणि v1 इज इक्वल टू काय आला? अंडर रूट ऑफ rg. ही झाली फर्स्ट पॉइंटची, म्हणजे तुमचा जो हायेस्ट पॉइंट आहे त्या हायेस्ट पॉइंटची वेलॉसिटी किती आली? अंडर रूट ऑफ rg.
कळालंय? समजलंय का? समजलंय कसं आलं ते नक्की? पुढचे 2 पॉइंट्स थोडेसे लक्षात ठेवण्यासाठी जरा वेगळे आहेत, असे नाही आहेत, पण तरी एक 2 वेळा सॉल्व्ह केलं की जमून जाईल ते. ठीक आहे? पुढचा जो पॉइंट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे लोएस्ट पॉइंट. कोणता पॉइंट? लोएस्ट पॉइंट. ठीक आहे? लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी शोधायची आहे. लोएस्ट पॉइंटची वेलॉसिटी म्हणजे कोणती आहे? v2. कोणती शोधायची आहे? v2 शोधायची आहे. ठीक आहे? आता मला सांगा, टॉप मोस्ट पॉइंट आहे आणि खाली एक लोअर मोस्ट पॉइंट आहे. 2 पॉइंट आहेत. याच्या ह्या 2 पॉइंट्स मध्ये जितका चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असेल तितका चेंज इन कायनेटिक एनर्जी असेल. बरोबर आहे का? आता पोटेन्शियल आणि कायनेटिक म्हणजे काय? पोटेन्शियल म्हणजे काय? ज्यावेळी तुम्ही फ्लोच्या अपोजिट जाऊन काहीतरी काम करता त्यावेळी कोणती एनर्जी घेते आपल्याकडे कोणती एनर्जी येते? पोटेन्शियल एनर्जी येते. मग पोटेन्शियल एनर्जी कोणत्या पॉइंटला जास्त असेल सांगा बरं? वरच्या पॉइंटला की खालच्या पॉइंटला? वरच्या पॉइंटला ऑब्व्हियसली पोटेन्शियल काय असेल? जास्त. का? कारण तुम्ही ग्रॅव्हिटीच्या अपोज जाऊन काहीतरी काम करताय आणि टॉप मोस्ट पोझिशनला पोहोचलेत म्हणजे ह्या पॉइंटला पोटेन्शियल काय आहे? जास्त आहे. कायनेटिक कुठल्या पॉइंटला जास्त आहे? खालच्या पॉइंटला कायनेटिक जास्त आहे. मग हीच पोटेन्शियल कशात कन्वर्ट होत राहते? कायनेटिक मध्ये कन्वर्ट होत राहते. पोटेन्शियल जितकी आहे तेवढी कायनेटिक मध्ये कन्वर्ट होईल. परत कायनेटिक काय काय करायला लागेल पोटेन्शियल मध्ये? तशी चेंज इन पोटेन्शियल ही काय होते? कायनेटिकला इक्वल होऊन जाते. हे कळालंय? जितक्या चेंज पोटेन्शियल मध्ये असेल तितकाच कशात असेल? कायनेटिक मध्ये. क्लिअर आहे? क्लिअर आहे? म्हणजे टोटल एनर्जी आहे सपोज तुमच्याकडे टोटल एनर्जी आहे सपोज 100 जूल इतकी एनर्जी आहे. त्यातली 50 जूल जर पोटेन्शियल असेल तर 50 जूल काय असेल? कायनेटिक. 40 जूल जर पोटेन्शियल असेल तर रिमेनिंग 60 ही काय असेल? कायनेटिक असेल. कळलंय? तर जितका कायनेटिक मध्ये बदल आहे तितकाच कोणामध्ये बदल असेल? पोटेन्शियल मध्ये बदल असेल. पहिला पोटेन्शियल मधला बदल काढू. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कोणत्या पॉइंट्स मध्ये? ए आणि बी मध्ये. म्हणजे वरच्या आणि याला ए आणि बी म्हणू आपण. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे. ठीक आहे? लक्ष पुढे. तर पोटेन्शियल एनर्जी मधला बदल, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? mgh. ठीक आहे? आता इथं हाईट म्हणजे आर आहे, रेडियस आहे ना हाईट म्हणजे त्याचं. mg काय आहे? आर मायनस खालच्याचं पोटेन्शियल काय? वरच्याचं पोटेन्शियल mgh. खाली आलो, खालच्याचं पोटेन्शियल मायनस mgr. हे कळालं? साइन चेंज करणार फक्त आपण. का? कारण एक वरचा आहे तो जर पॉझिटिव्ह घेतला, पॉझिटिव्ह रेडियस घेतला तर खालचा काय घेणार? निगेटिव्ह रेडियस, निगेटिव्ह डिस्टन्स होता खालचा. ठीक आहे? किंवा वरचा निगेटिव्ह घेतला तर खालचा पॉझिटिव्ह घ्यायचा कार्टेशियन कोऑर्डिनेट ऍक्सिस नुसार. ठीक आहे? काय येणार हे मग? mgr आणि मायनस ऑफ मायनस mgr म्हणजे किती आलं? 2mgr. क्लिअर एवढं? हा झाला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी काढायचा आहे. चेंज इन कायनेटिक एनर्जी कसं काढणार? हाफ एम v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर करणार की v1 मायनस v2 करणार? कुठल्या पॉइंटला वेलॉसिटी स्पीड जास्त असेल? खालच्या की वरचा? वरून ते स्पीड अप होत येणार, पुढे जास्त स्पीड असेल, खालती जास्त. पोटेन्शियल वरती जास्त आहे ना, ती पोटेन्शियल कायनेटिक मध्ये कन्वर्ट होत. स्पीड अप कुठं होत जातो? खाली येत असताना स्पीड अप होत जाते. म्हणजे खाली काय स्पीड जास्त, म्हणजे एम v2 स्क्वेअर मायनस हाफ एम v1 स्क्वेअर. ठीक आहे? चेंज इन पोटेन्शियल ही कोणाला इक्वल आहे? चेंज इन कायनेटिकला इक्वल आहे. हे क्लिअर आहे? आता चेंज इन पोटेन्शियल काय आली? 2mgr. हे इक्वल कोणाला येईल? हाफ एम v2 स्क्वेअर मायनस हाफ एम v1 स्क्वेअर. सगळीकडे काय सेम दिसतंय तुम्हाला? काय सेम दिसतंय सगळीकडं? सगळीकडे सेम पाहिजे बरं. मग ते कॉमन काढून हे करता येतं. काय कॉमन दिसतंय सगळीकडं? एम कॉमन दिसतोय. काय कॉमन दिसतंय? एम. सगळीकडून एम काढून टाका आणि अख्ख्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. आता 2 ने का मल्टिप्लाय करायला सांगितलं? का तर इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 आणि 2 निघून जाईल. क्लिअर आहे? याच्यातून काय निघून जातं? एम आणि एम सगळीकडून कॅन्सल आउट झाला. अख्ख्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. याला केलं तर काय येणार? 4rg. याला केलं तर काय येणार? v2 स्क्वेअर आणि याला केलं तर काय येणार? v1 स्क्वेअर. काय शोधायचंय तुम्हाला? कुठल्या पॉइंटची वेलॉसिटी शोधायची? v2 शोधायची ना. v1 आहे का तुमच्याकडे? आहे ना. v1 किती आहे? अंडर रूट rg. पण v1 स्क्वेअर येतो म्हणजे काय घेणार व्हॅल्यू?
RG. ठीक आहे, म्हणजे किती आलं ते 4RG इज इक्वल टू V2² मायनस RG. RG इकडे घ्या, बरोबर. किती आलं मग ते V2² इज इक्वल टू 5RG आणि V2 इज इक्वल टू किती आलं अंडर रूट ऑफ 5RG. याच्यात काय डाऊट? याच्यात काय डाऊट कोणाला? चेंज इन पोटेन्शियल कायनेटिकला इक्वल आली, हे कसं आलं कळालं का? नक्की नक्की कोणाला काय डाऊट असेल तर आत्ताच विचारा, बघून घ्या एकदा, पुढच्या ह्याच्यात कन्फ्युजन होईल नाही तर. बोला बोला, काय डाऊट का? पोटेन्शियल एनर्जी कुठे जास्त असते हे आपण काढूयात. ठीक आहे, आता टॉप मोस्ट पॉइंटला गेलो आपण. ठीक आहे, टॉप मोस्ट पॉइंटला फ्लोच्या अपोजला जातोय आपण, बरोबर का? इथे इथे जर ठेवलं, हे फ्लोच्या अपोज काही काम नाही करत. आपण फ्लोच्या अपोज जाऊन काम कुठं करतोय, याला वरती नेलं, असं वरती नेलं, ग्रॅव्हिटी कुठं ओढती त्याला खाली ना, पण तुम्ही कुठं नेताय त्याला वरती. मग वरती नेताय याचा अर्थ फ्लोच्या अपोज जाऊन काहीतरी काम करताय. म्हणजे ह्या पॉइंटला पोटेन्शियल काय असेल मॅक्सिमम, ह्या पॉइंटला पोटेन्शियल काय लोएस्ट 0 असेल, पण ह्या पॉइंटला पोटेन्शियल काय असेल मॅक्सिमम. का मॅक्सिमम ते कळालं का? कारण तुम्ही फ्लोच्या अपोजिट डाऊन काम करताय. पोटेन्शियल कळाले की कायनेटिक करते. आता ह्या पॉइंटला पोटेन्शियल मॅक्सिमम, याचा अर्थ कायनेटिक काय असेल 0. कायनेटिक कुठं जास्त असेल, ज्यावेळी ही पोटेन्शियल एनर्जी आता आपण इथून सोडून देऊ त्याला, मग सोडून दिलं तर काय होणार, ती कायनेटिक मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट झाली, कायनेटिक मध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे ह्या पॉइंटला कायनेटिक एनर्जी जास्त असेल, या पॉइंटला पोटेन्शियल जास्त, या पॉइंटला कायनेटिक जास्त. कळलं? हे फ्लोच्या अपोज जाऊन काम केलं तर पोटेन्शियल काय होतं जास्त. ठीक आहे, डे टू डे लाईफ मध्ये पण आपण हेच पाहतो, जर तुम्ही फ्लोच्या अपोज जाऊन काम करताय तर पोटेन्शियल काय आपल्यात जास्त. ठीक आहे, फ्लो असा आहे, सगळे रात्रीचे असे झोपतात. ठीक आहे, 8 तास झोपतात, 10 तास झोपतात. मग त्याच्याकडे काय बघताय तुम्ही? लिटरली एक एक सेकंदाचा पण डिफरन्स नव्हता दोघांनी तुझ्याकडे बघितलं. बघतो, समजून घे काय म्हणायचंय. एक सेकंदाचा पण नाही बरं का, दोघं पण तसे बघत होते तुझ्याकडे. ठीक आहे, आणि एखादा फक्त 5 तास झोपतोय आणि दिवसभर अभ्यास करतोय, याचा अर्थ तो फ्लोच्या अपोज जाऊन काम करतोय, आणि फ्लोच्या अपोज जाऊन काम केलं याचा अर्थ पोटेन्शियल काय आहे जास्त आहे. क्लिअर आहे? समजलंय? आलं लक्षात? मग टॉप मोस्ट पॉइंटला काय जास्त आहे, पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. क्लिअर आहे? आणि लोअर मोस्ट पॉइंट जो असेल त्याच्यात कोणती एनर्जी जास्त आहे, कायनेटिक एनर्जी जास्त आहे. हे राहील लक्षात? हे राहील लक्षात? पोटेन्शियल राहिलं की कायनेटिक राहतं लक्षात. समजलंय? नक्की? आता थर्ड पॉइंटला जाऊया. थर्ड पॉइंट कोणता आहे रे, कोणती पोझिशन आहे ती, मिडवे पोझिशन. मग मिडवे पोझिशनची वेलोसिटी कशाने डिनोट केली, V3 ने डिनोट केली, बरोबर. आता टोटल एनर्जी थ्रू आउट द सर्किट ही काय राहणार आहे, किंवा थ्रू आउट द मोशन काय राहणार आहे, सेम राहणार आहे. एनर्जी इज ऑलवेज कन्झर्व, ती फक्त काय होतं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होत राहते, बरोबर का. जशी पोटेन्शियल टू कायनेटिक होते, कायनेटिक टू पोटेन्शियल होते, पण टोटल एनर्जी काय राहते, सेमच राहते. एनर्जी इज निदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, ती फक्त काय होते एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होत असते, चेंज होत असते. क्लिअर आहे? मग आता असं लिहिलं तर चालेल का की टोटल एनर्जी ऍट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट सी, चालेल का असं लिहिलेलं? मग टोटल एनर्जी ऍट बी याला असं लिहिलं चालेल का, कायनेटिक एनर्जी ऍट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट बी, चालेल का? इज इक्वल टू काय लिहिलं जाईल, कायनेटिक एनर्जी ऍट सी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट सी. याला तुम्ही असंही लिहू शकता, चेंज इन कायनेटिक एनर्जी बिटवीन सी अँड बी ही कोणाला इक्वल असेल, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी बिटवीन सी अँड बी, असंही लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे, टोटल एनर्जी कन्झर्व्ड असं लिहिलं तरी चालणार आहे, तुमच्या हिशोबाने जसं लिहायचंय तसं लिहा. ठीक आहे, काय म्हणणार मग याला, कायनेटिक एनर्जी बी पॉइंटला, बी पॉइंट म्हणजे कोणता आहे, लोअर पॉइंट. लोअर पॉइंटला कोणती एनर्जी जास्त असते, कायनेटिक जास्त असते. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आली, हाफ एम V2². पोटेन्शियल एनर्जी काय असते लोअर पॉइंटला, 0. काय असते, मिनिमम असते, म्हणजे किती असते 0. इज इक्वल टू हाफ एम V3² प्लस mgr. काय चुकीचं लिहिलंय का, काय चुकीचं लिहिलंय का, करेक्ट आहे ना. ठीक आहे, काय काय सेम दिसतंय सगळीकडं, काय सेम दिसतंय, ते 0ला विसरा आता.
काय सेम दिसतंय? एम सेम दिसतोय. मग एम काय होणार? सगळीकडून कॅन्सल आउट. अख्ख्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे, इथला 2 निघून जाईल. मग किती मिळालं? v2 स्क्वेअर इज इक्वल टू v3 स्क्वेअर प्लस 2rg. काय काढायचंय? v3 काढायचंय. मग v3 इज इक्वल टू काय येणार? v2 स्क्वेअर मायनस 2rg इज इक्वल टू काय येणार? v3 स्क्वेअर. v2 म्हणजे काय? लोअर मोस्ट पॉईंट. लोअर मोस्ट पॉईंटची वेलोसिटी आत्ताच काढली आपण. किती आली ती? अंडर रूट ऑफ 5rg. मग 5rg आणि त्याचा काय येतो? स्क्वेअर आहे. म्हणजे किती आला? 5rg. 5rg मायनस 2rg इज इक्वल टू काय येणार? v3 चा स्क्वेअर. किती आला मग ते? 3rg इज इक्वल टू v3 चा स्क्वेअर. म्हणजे v3 इज इक्वल टू काय आला? अंडर रूट ऑफ 3rg. समजलंय? क्लिअर आहे? क्लिअर आहे? मग बी पॉइंट आणि सी पॉइंटच का निवडायचा बरं? ए पॉइंट आणि हा का नाही निवडायचा? कारण जर तुम्ही आता ए पॉइंट निवडला असता, ए पॉइंटला काय झिरो झालं असतं? कायनेटिक एनर्जी झिरो झाली असती आणि पोटेन्शियलची व्हॅल्यू घ्यायला लागली असती. पोटेन्शियलची व्हॅल्यू एमजीआर घेतली असती, पण त्यात वेलॉसिटी पुट करता आली नसती. वेलॉसिटी पुट करता आली, त्याच्यामुळे तर त्याची व्हॅल्यू काढता आली ना. दुसऱ्या वेलॉसिटीची व्हॅल्यू काढता आली. पहिली वेलॉसिटी तुम्हाला पुट करता आली पाहिजे त्या इक्वेशन. म्हणून ज्याची कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम ते इक्वेशन यूज केलं. मग कायनेटिक एनर्जी कोणाची मॅक्सिमम होती? बी पॉइंटची मॅक्सिमम होती, म्हणून बी पॉइंटचं इक्वेशन यूज केलं. इथं आलं असतं एमजीआर. एमजीआर कॅन्सल आउट झालं असतं. कळलंय हे? समजलंय का? तिन्ही पॉइंटची वेलॉसिटी समजलीत का? आता तिन्ही पॉइंटची वेलॉसिटी एका ह्या डायग्राम मध्ये लिहून काढू. किती आली? किती आली? याची किती आली? अंडर रूट ऑफ आरजी. याची किती आली? अंडर रूट ऑफ 3rg. आणि याची किती आली? अंडर रूट ऑफ 5rg. राहील लक्षात तिन्ही पॉइंटची? समजलंय? तिन्ही पॉइंटची वेलॉसिटी कळाली. एकाची अंडर रूट ऑफ आरजी, एकाची अंडर रूट ऑफ 3rg आणि एकाची अंडर रूट ऑफ 5rg. समजलंय? आणि अशा पद्धतीने हा तुमचा सर्क्युलर मोशनचा पार्ट संपतो. इथून पुढे काय सुरू करायचं आपल्याला? रोटेशनल सुरू करायचं. ठीक आहे? सर्क्युलर मध्ये एकदा काय काय शिकलो एकदा रिवाइज करू आपण. काय काय शिकलो पहिल्यापासून? सगळ्यात पहिलं बेसिक कायनेमॅटिक्स शिकलो. म्हणजे डिस्प्लेसमेंट जर याच्यात लिनियर मध्ये एस असेल तर अँग्युलर मध्ये काय असतं? थीटा. लिनियर मध्ये वेलॉसिटी काय असते? व्ही. अँग्युलर मध्ये काय असते? ओमेगा. लिनियर मध्ये ऍक्सेलरेशन ए, अँग्युलर मध्ये अल्फा. ठीक आहे? लिनियर मध्ये फोर्स एफ, तर अँग्युलर मध्ये टॉर्क. काय म्हणतात त्याला? टॉर्क. टाऊ. त्या सिम्बलला काय म्हणायचं? टाऊ. क्लिअर आहे? समजलंय? तर लिनियर आणि अँग्युलरच्या टर्म्स पाहिल्या. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? वेलॉसिटीची डायरेक्शन. ती कशी असते? ऑलवेज कशी असते ती वेलॉसिटीची डायरेक्शन? ऑलवेज टँजेन्शियल टू द पाथ. पाथला काय करायची? टँजंट ड्रॉ करायची. ठीक आहे? तर ती काय होते? वेलॉसिटीची डायरेक्शन होते. ओमेगाची डायरेक्शन कशी काढायची? राईट हँड थंब रूलने ओमेगाची डायरेक्शन काढायची. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. नंतर अल्फाची डायरेक्शन कशी काढायची? स्पीड इन्क्रीजिंग असेल तर ओमेगाची आणि अल्फाची डायरेक्शन सारखी. स्पीड डिक्रीजिंग असेल तर ओमेगा आणि अल्फाची डायरेक्शन अपोजिट. क्लिअर आहे? हे पाहिलं आपण. हे बेसिक कायनेमॅटिक्स झालं. ठीक आहे? त्याच्यानंतर आपण दोन टाइप ऑफ सर्क्युलर मोशन पाहिले. एक युसीएम, एक नॉन युसीएम. युसीएम म्हणजे काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ज्यात काय राहते? स्पीड कॉन्स्टंट राहते. वेलॉसिटी काय राहते? चेंज. ठीक आहे? वेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार नाही, कारण वेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला बदलत राहते. याच्यात पाहिलं आपण वेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला वेगवेगळी येते. बरोबर? ते युसीएम अंडर पाहिलं. नॉन युसीएम म्हणजे काय? जिथं स्पीड पण कॉन्स्टंट नाही आणि वेलॉसिटी पण सेम नाही. युसीएमचे काही ऍप्लिकेशन्स पाहिले आपण. त्यात दोन पार्ट आपण ऍप्लिकेशन शिकले, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल मध्ये काय काय ऍप्लिकेशन शिकलो? व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, नंतर वेल ऑफ डेथ, नंतर बँक रोड आणि नंतर कोनिकल पेंड्युलम. ठीक आहे? प्रत्येकाच्या वेलॉसिटीज आपण फाइंड केल्या. फक्त लास्ट जो कोनिकल पेंड्युलम होता त्याचा टाइम पिरियड सुद्धा आपण फाइंड केला. ठीक आहे? हे झालं हॉरिझॉन्टलचे ऍप्लिकेशन. नंतर काय आले? व्हर्टिकलचं ऍप्लिकेशन. व्हर्टिकलचं एकच ऍप्लिकेशन आहे, ते म्हणजे काय? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे स्टोन घ्यायचा आणि स्टोन एका स्ट्रिंगला टाय केला की त्याची प्रत्येक पॉइंटला वेलॉसिटी फाइंड करायची. तर प्रत्येक पॉइंट मध्ये किती पॉइंट आहे? आपल्याकडे 3 पॉइंट आहेत. पहिला पॉइंट टॉप मोस्ट. टॉपला वेलॉसिटी काय आली? अंडर रूट ऑफ आरजी. लोएस्टला वेलॉसिटी काय आली? अंडर रूट ऑफ 5rg. मिडवेला काय आली? अंडर रूट ऑफ 3rg. ठीक आहे? क्लिअर आहे? समजलंय? याच्यात आता एकच क्वेश्चन आहे. तो एक क्वेश्चन मी तुम्हाला लिहून देतो. तो होमवर्कला करायचा आहे. होमवर्कला म्हणजे आलंच पाहिजे असं काही नाही, पण ट्राय करायचा. ठीक आहे?
नाही जमलात पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहे आपण. ठीक आहे. तर लोएस्ट पॉइंट आणि हायेस्ट पॉइंट मध्ये जो टेन्शनचा डिफरन्स आहे, टेन्शनचा डिफरन्स आहे लोएस्ट आणि हायेस्ट पॉइंट मध्ये, तो यायला पाहिजे 6 mg. किती यायला पाहिजे? किती यायला पाहिजे? 6 mg. ठीक आहे. तर हे तुम्हाला शो करायचंय. ठीक आहे, समजलंय? ठीक आहे, काय करायचं ते पण सांगते, हिंट पण देतो तुम्हाला. हायेस्ट पॉइंटला फ्री बॉडी डायग्रामचे आपण हे काढले, T1 इज इक्वल टू T1 प्लस mg इज इक्वल टू mv1 स्क्वेअर असं लिहिलं. T1 आणि mg दोघं मिळून काय देतात? सेंट्रिपिटल फोर्स देतात. लोएस्ट पॉइंटला असं काहीतरी इक्वेशन येईल. ठीक आहे, क्लिअर आहे? लोएस्ट पॉइंटला असं एक इक्वेशन येईल, हायेस्ट पॉइंटला एक इक्वेशन आहे तुमच्याकडं, त्याच्यात mg बाहेर काढायचा. ठीक आहे, म्हणजे असं इक्वेशन येईल तुमचं, mg इज इक्वल टू हायेस्ट पॉइंटचं काहीतरी येईल आणि लोएस्ट पॉइंटला mg इज इक्वल टू काहीतरी इक्वेशन येईल. आता mg दोन्ही सारखेच, दोन्ही इक्वेट करा. म्हणजे इक्वेशन सपोज असं आलं तुमचं, T1 प्लस mv1 स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू असं आलं सपोज T2 मायनस mv2 स्क्वेअर अपॉन r. v1 v2 च्या व्हॅल्यूज पुट करायच्या त्याच्यात आणि T1 मायनस T2 केलं की तुमची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 6 mg आली पाहिजे. समजलंय का? असं करायचंय. नाही जमलं तर पुढच्या लेक्चरला सांगेलच. कळलंय? कळलंय? बोर्ड्सला विचारला गेलेला क्वेश्चन आहे 2 वर्षापूर्वी. क्लिअर आहे? समजलंय का? टेक्स्टबुक मध्ये हा सापडणार नाही. क्लिअर आहे? जाऊया पुढे. आता कुठला पार्ट सुरू होतो आपला? मग कुठला पार्ट सुरू होतो? रोटेशनल. रोटेशनल मधले सगळ्यात पहिली कन्सेप्ट बघा बरं काय लिहिलंय. पहिलं काय लिहिलंय? मोमेंट ऑफ इनर्शिया. काय लिहिलंय? मोमेंट ऑफ इनर्शिया. सगळ्यात पहिला आपण हा वर्ड समजून घेऊ. काय हा? इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय? आळशीपणा. म्हणजे काय असतो? इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय? एखादी बॉडी रेस्टवर आहे तर ती काय विचार करेल? मला रेस्टवरच राहायचं. ठीक आहे, तुम्ही घरी आईला म्हणत असाल मी आता बसले पण एकदा उठले की मग कामाला लागेल, मग नाही परत बसणार, असं म्हणता की नाही? बसले की उठणार नाही पटकन, पण कामाला लागले की परत म्हणणार नाही की हा पूर्ण काम केल्याशिवाय मी बसणार. करतो आपण असं, बरोबर? म्हणजे रेस्टवर आहे तर रेस्टवर राहण्याचा प्रयत्न करू आणि मोशन मध्ये तर कशाचा प्रयत्न करू? मोशन मध्ये राहायचा. ठीक आहे, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टवर आहे तर तो कशाचा विचार करेल? रेस्टवर राहण्याचा विचार करेल. आणि मोशन मध्ये तर कशाचा विचार करेल? मोशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. त्याला काय म्हणतो आपण? इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय? अबिलिटी टू रेजिस्ट चेंज. काय म्हणतात इनर्शिया म्हणजे? अबिलिटी टू रेजिस्ट चेंज. म्हणजे चेंजला काही बदल घडू द्यायचा नाहीये. अबिलिटी टू रेजिस्ट चेंज, याला काय म्हणणार आपण? इनर्शिया. क्लिअर आहे? समजलंय? क्लिअर आहे? समजलंय? अबिलिटी टू रेजिस्ट चेंज. ठीक आहे, क्लिअर आहे? आता मला सांगा, सपोज हा टेबल आहे, ह्या टेबलला मला ओढायचंय, ओढता येईल का? का बरं, तुम्हाला काय कमी वाटते काय? मी ओढता येईल का? बरं ठीक आहे, प्रॅक्टिकली स्पीकिंग नाही ओढता येणार. ठीक आहे, का? कारण त्याचं वजन काय जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे इनर्शिया कोणामुळे आला? त्याच्या मासमुळे आला, त्याच्या वजनामुळे आला. ठीक आहे, म्हणजे चेंज घडू देत नाहीये. कोण घडू देत नाहीये? त्याचं वजन. त्याचं वजन चेंज नाही घडू देते. कळलंय? तर इनर्शिया कोणामुळे आला? त्याच्या मासमुळे आला. कळलंय? इनर्शिया कोणामुळे आला? त्याच्या मासमुळे आला. हे कळलंय? आता इनर्शिया जो मासमुळे आलेला आहे तो कोणामध्ये चालतो? लिनियर मध्ये चालतो. आता आपण काय पाहतोय? रोटेशनल. लिनियर मध्ये जसं मास आहे तसं रोटेशनल मध्ये असतं मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर मध्ये इनर्शिया कोण शो करतं? मास. तसं रोटेशनल मध्ये कोण शो करतं? मोमेंट ऑफ इनर्शिया. कळलंय? हे मोमेंट ऑफ इनर्शिया कळलंय का? थोडक्यात कळलंय का मोमेंट ऑफ इनर्शिया काय? आता एखाद्या बॉडीला तुम्हाला रोटेट करायचं, रोटेट करण्यासाठी एखाद्या ठिकाणावरून ती हार्ड गेली तर त्याचा इनर्शिया काय असणार? ऑब्व्हियसली जास्त ना. याला मला ओढता नाही आलं, याचा अर्थ याचा इनर्शिया काय? जास्त आहे. मला जर एखाद्या गोष्टीला रोटेट नाही करता आलं, त्याचा इनर्शिया काय असेल? मग जास्त. मोमेंट ऑफ इनर्शिया इथं काय यूज करायचा आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल याचा? जास्त. म्हणजे आता ही आपली टेक्स्टबुक आहे. ठीक आहे, मी ह्या मधल्या पॉइंट पासून याला रोटेट करते सपोज. ठीक आहे,
रोटेशन करायला थोडंसं मला इझी जात आहे. पण मला कोणतरी म्हटलं की तिथून नका रोटेट करू, इथून रोटेट करा. आता काय होईल, जरा हार्ड जाईल ना रोटेट करायला, बरोबर. इथून जरा इझी आहे रोटेट करणं, पण इथून काय आहे, जरा हार्ड जात आहे. म्हणजे ह्या पॉइंटला मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, जास्त आहे. ह्या पॉइंटला कसा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, थोडासा कमी. कळलंय मोमेंट ऑफ इनर्शिया काय. मग मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या प्रॉपर्टीजवर डिपेंड करतो. एक पहिली गोष्ट, याचा मास. आता ही बुक आहे आणि सपोज ही बुक आहे, मास कोणात जास्त आहे, याचा मास जास्त आहे. मग याचा मास जास्त आहे, तर याला रोटेट करायला काय जाईल मला, हार्ड. म्हणजे इनर्शिया एका गोष्टीवर डिपेंडंट आहे, ते तुम्हाला कळलं, कोणती, मास. ठीक आहे, ज्याचा मास जास्त त्याचा इनर्शिया जास्त. दुसरी गोष्ट, ठीक आहे, मास जर तुम्ही कॉन्स्टंटच ठेवलं, मासवर काय हे नाही असं म्हटलं, ठीक आहे, काय म्हटलं, मास बरं जाऊ द्या, इनर्शिया कोणावर डिपेंडेंट आहे, काय कळालं तुम्हाला, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंडेंट ऑन मास. ठीक आहे. दुसरं, जर डिस्टन्स पहिलं मी इथं ठेवलं, ऍक्सिस पहिली इथं ठेवली मध्ये आणि एकदा बाजूला ठेवली, कुठे जास्त मला इनर्शिया लागेल, इनर्शिया कुठे जास्त लागेल, कोपऱ्यात ना. कुठे जास्त लागेल, कोपऱ्यात. म्हणजे काय मॅटर केलं, डिस्टन्स सुद्धा मॅटर केलं. इथे डिस्टन्स कमी होतं, इथे डिस्टन्स काय झालं, सगळ्या मासेसचं वाढलं. डिस्टन्सने सुद्धा काय झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज झाला. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिपेंडेंट आहे दोन क्वांटिटीजवर, ते म्हणजे मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. कोणत्या क्वांटिटीजवर, मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. कळालंय का, कळालंय का. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, थोडक्यात रोटेट करायला ज्या पॉइंट पासून हार्ड जात आहे त्या पॉइंटला मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. कळालंय. बरं, आता एक काम करू आपण. आता मला सांगा, हा स्पिअर आहे, एक ऍक्सिस इथं ठेवली आणि एक ऍक्सिस इथं ठेवली, रोटेट करायला कुठून हार्ड जाईल, फर्स्ट की सेकंड, सेकंड मध्ये रोटेट करायला हार्ड जाईल. का बरं, कारण ऍक्सिस पासून इथे जर मास असेल तर ऍक्सिस पासून डिस्टन्स काय झालं, वाढलं. ऍक्सिस पासून डिस्टन्स वाढलं की मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल, जास्त वाढेल. मोमेंट ऑफ इनर्शिया समजलंय, नक्की समजलंय, नक्की. आता जर असं समजू, बॅले डान्सर्स पाहिले का तुम्ही कधी, बेली डान्सर्स नाही, बॅले डान्सर्स. बॅले डान्सर्स ते असे टोजवर नाचतात, असे गोल गोल फिरतात, पाहिलं का. ज्यावेळी त्यांच्या अशा हात लांब असतात ना, त्यावेळी ते सर्कल्स कसे घेतात, कमी घेतात, जास्त घेतात, आणि असं हात वरती करतात, एकदा असं एकदा असं. सर्कल्स कधी जास्त घेतात. पण आज काय करायचं, घरी जाऊन बघून यायचं, बॅले डान्सर, बॅले डान्स बघून या. बेली डान्स नाही, बॅले, BALLEY, बॅले डान्स. मुलांनी घरी जाऊन सांगायचं नाही मी बघायला सांगितलंय, तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे, असं सर्च करा बॅले, बॅले डान्स आणि मेन, म्हणजे मुलं येतील. ठीक आहे, काय, बरं ठीक आहे. पुढे स्विमर्स पाहिलं तुम्ही, ते स्विमर्सचे डाईव्ह घेतात बघा. ते डाईव्ह घेत असताना सरळ सरळ ते घेतातच, पण नंतर मध्ये आल्यानंतर त्यांचं जे अंग आहे पूर्ण, ते काय करतात, असे नीज त्यांच्या याच्या जवळ घेतात, पोटाच्या जवळ घेतात. पाहिले कधी, पोटाच्या जवळ घेतात, मग असे टर्न करतात आणि मग सोडतात आणि मग पाण्यात जातात. पाहिले कधी, डॉल्फिन्स पाहिले. असं का करतात बरं, म्हणजे उगाच काहीतरी ऍक्शन करायचे म्हणून करतात का. त्यांना रोटेटच करायचे, सपोज मी म्हंटल त्यांना रोटेटच करायचे, ठीक आहे. हात सरळ घेऊन का नाही रोटेट करू शकत ते, म्हणजे असेच खाली जाता आता काय नाही रोटेट करू शकत, असं पाय जवळच का घ्यायला लागतात. हात सरळ, बॉडी पूर्ण स्ट्रेच करून रोटेट करणं इझी आहे का हार्ड आहे, हार्ड आहे ना. बॉडी पूर्ण स्ट्रेच आहे त्यांची, आणि त्यात त्यांना काय करायचंय, रोटेट करायचंय, जे की काय जाणार, हार्ड जाणार. बरोबर. काय करतात मग ते, सगळा मास जो आहे तो कुठे घेतात, एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट करतात. बरोबर, मास कॉन्सन्ट्रेट केला, याचा अर्थ ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स काय होईल, थोडस कमी होईल. ऍक्सिस पासून डिस्टन्स कमी झाला याचा अर्थ इनर्शिया काय झाला, कमी. मग रोटेट करायला काय केलं, इझी. कळलं काय केलं, कळलं. आता हेच बॅले डान्सर्सला वापरा बरं. असा असेल हात आणि असा असेल, काय होईल, असं असेल त्यावेळी स्पीड काय असेल त्यांची, कमी, आणि असं घेईल त्यावेळी स्पीड वाढेल. कळलंय का, घरी जाऊन बघा तरी बॅले डान्सर्स.
हे करतो. ठीक आहे, क्लिअर आहे. म्हणजे इनर्शिया कमी करण्यासाठी काय करतात ते, अख्खी जी बॉडी आहे त्यांची ती एका पॉइंटला जवळ आणण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, म्हणजे जर आता तुम्हाला स्टेबल राहून फिरायचंय, काय करणार? स्टेबल राहून, एका जागी स्टेबल राहून फिरायचंय. ठीक आहे, जाऊ दे, हे उद्या प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या. विचार करा, विचार करून सांगा काय करायचं ते. बरं, कळालंय का? हे मोमेंट ऑफ इनर्शिया समजलंय का? काय नक्की समजलंय मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? थोडक्यात रोटेट करायला कुठून हार्ड जात आहे तिथे इनर्शिया जास्त, रोटेट करायला इझी जात असेल तर इनर्शिया काय कमी. कळालंय? आता व्हेरियस शेप्सचे काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत ते आपल्याला लर्न करायचे आहेत डायरेक्ट. ठीक आहे, आता शेप्स कोणते कोणते आहेत? सगळ्यात पहिला आहे रिंग, नंतर आहे डिस्क, नंतर आहे स्पिअर आणि नंतर आहे रॉड. 4 याचे मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला लर्न करायचे म्हणजे करायचेच. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युला देते सगळ्यांचे, ते उद्या येताना लर्न करून यायचे. ठीक आहे, त्याचे डेरिवेशन्स पण आहेत, पण डेरिवेशन्स आपल्यासाठी महत्वाचे नाहीत, डायरेक्ट काय करायचे, फॉर्म्युला लर्न करायचे. ठीक आहे, हा सगळ्यात पहिला काय ऑब्जेक्ट सांगितलं मी? रिंग. काय सांगितलं? रिंग. ठीक आहे, नंतर काय सांगितलं? डिस्क. ठीक आहे, रिंग आणि डिस्कची जी ऍक्सिस असते ती ऍक्सिस पहिली सेंट्रल असेल. कशी असेल? सेंट्रल. आणि नंतरची जी असेल ती असेल डायमेट्रिकल. कशी असेल? डायमेट्रिकल. सेंट्रल आणि डायमेट्रिकल मध्ये काय फरक आहे ते पाहून घ्या आधी. सेंट्रल ऍक्सिस म्हणजे काय? आता ही काय काय ह्या शेप्स मधलं काय आहे? रिंग आहे. काय आहे? रिंग. आता सेंट्रल ऍक्सिस म्हणजे काय? ही सेंट्रल ऍक्सिस. ठीक आहे, असं सेंटर, ही सेंट्रल ऍक्सिस, ही झाली सेंट्रल ऍक्सिस. ही काय? डायमेट्रिकल ऍक्सिस. कळलंय? सेंट्रल ऍक्सिस आणि डायमेट्रिकल ऍक्सिस म्हणजे काय? पहिली सेंट्रल ऍक्सिस म्हणजे अशी रिंग आहे, याच्यामधून पास झाली, ती काय? सेंट्रल ऍक्सिस. बरोबर. सेंट्रल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया लर्न करायचा, I इज इक्वल टू mr². यात काय लर्न करण्यासारखं आहे का? तोच तो फॉर्म्युला आहे, mr². क्लिअर आहे? डायमेट्रिकल ऍक्सिस ज्यावेळी तुम्ही घ्याल, सेंट्रल ऍक्सिस जर तुम्हाला माहित असेल आणि डायमेट्रिकल ऍक्सिसचा जर घ्यायचा असेल, डायरेक्ट सेंट्रल ऍक्सिसचा हाफ करायचा. डायमेट्रिकल ऍक्सिस कशी? ही रिंग आहे, ही डायमेट्रिकल ऍक्सिस झाली. याचा काय करायचा? हाफ. म्हणजे डायमेट्रिकल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो? हाफ ऑफ द सेंट्रल ऍक्सिस. इथून इझी आहे का असं इझी आहे? असं रोटेट करायला जरा इझी जाईल डायमेट्रिकल ऍक्सिसला. म्हणजे डायमेट्रिकल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो? कमी येतो. आणि कितीने कमी येतो? याच्यापेक्षा अर्धा, 50%. कळालंय? समजलंय का? डिस्क साठी, डिस्क आणि रिंग मध्ये काय फरक? डिस्क आणि रिंग मध्ये काय फरक? डिस्क आणि रिंग मध्ये तुमच्या भाषेत सांगितलं तरी चालेल. हा बोला. काय? दोन्ही गोल असतात. फरक विचारला मी, सिमिलर नाही, फरक बोला. डिस्क आणि रिंग मध्ये काय फरक? बोला. तो हॉलो असतो. ठीक आहे, रिंग मध्ये मधला एरिया काय आहे? हॉलो आहे. पूर्ण भरलेला असेल तर काय होते? ती डिस्क होते. सीडी, सीडी माहिती पाहिले तुम्ही? सीडी काय आहे? डिस्क आहे. ठीक आहे, ग्रामाफोन पाहिलाय? ते जुन्या जमान्याची सीडी असायची, त्याच्यावर जर ते पिन सारखं असतं ते ठेवलं की ती सीडी फिरली किंवा ते स्क्रॅचिंग मुळे आवाज यायचा. ग्रामाफोन माहितीये का? ठीक आहे, तर ते काय आहे? ती पण काय आहे? डिस्क. ठीक आहे, तर डिस्क ही काय असते? आतून सगळी भरलेली असते, म्हणजे सॉलिड असते. आणि रिंग काय? आतून हॉलो, आतून भरलेली नाही. ठीक आहे, तर डिस्कचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे सेंट्रल ऍक्सिसचा, तोच डायमेट्रिकल ऍक्सिसचा आहे. म्हणजे कोणता? हाफ mr². तोच फॉर्म्युला इथे रिपीट करायचा. लर्निंग करायला इझी कसं जायचं ते सांगते वर कमी. बघून घ्या. पहिला लर्न केला काय? mr². तो कोणत्या ऍक्सिसला? सेंट्रल ऍक्सिसला. डायमेट्रिकल ऍक्सिसला काय करणार लगेच? हाफ. तोच डायमेट्रिकलचा डिस्क साठी कोणत्या ऍक्सिसचा आहे? सेंट्रल ऍक्सिसचा आहे. आता सेंट्रल ऍक्सिस आणि डायमेट्रिकल ऍक्सिस मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय फरक होतो? याच्यात काय केलं तुम्ही? सेंट्रल आणि डायमेट्रिकल मध्ये काय केलं? हाफ केलं ना याचा डायरेक्ट. मग सेंट्रलला जर हे हाफ mr² आहे तर इथे किती असेल?
त्याचा हाफ करायचा म्हणजे किती 1/4 mr². राहिले फॉर्म्युला लक्षात डिस्क आणि रिंगचे. ठीक आहे. आणि स्पिअर आणि रॉडचे हे लर्नच करावे लागतील, पण ते वेगवेगळे आहेत त्यामुळे होतात लर्न. ठीक आहे. स्पिअर दोन प्रकारचे असतात, एक असतो हॉलो आणि एक असतो सॉलिड. हॉलो म्हणजे काय, आतून पोकळ. हॉलो म्हणजे काय, पोकळ. ठीक आहे. तर त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया येतो, तो मोमेंट ऑफ इनर्शिया येतो 2/3 mr². किती येतो, 2/3 mr². आणि सॉलिडचा जो येतो तो येतो 2/5 mr². ठीक आहे, समजलंय. आणि रॉडचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया मी उद्या सांगेल, का तर दोन फॉर्म्युले आहेत ते आपल्याला एक थिअरम यूज करून काढायचे. कळलंय, समजलंय का, मोमेंट ऑफ इनर्शिया समजलंय का, नक्की समजलंय. काय डाऊट, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय सांगा बरं. रेजिस्टन्स म्हणजे रोटेट करायला कुठेतरी रेजिस्टन्स येतोय, तर रेजिस्टन्स ज्या पॉइंटला जास्त त्या पॉइंटला मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. क्लिअर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वेरियस शेप्स आहे रिंग आणि डिस्क. रिंग साठी सेंट्रलचा काय येतो mr², त्याचा हाफ केलं की डायमेट्रिकल येईल. तोच डिस्क साठी लिहायचा सेंट्रल ऍक्सिसचा, त्याचा परत हाफ केलं की डायमेट्रिकल ऍक्सिसचा येईल. सॉलिड आणि हॉलो स्पिअर आहे. हॉलो स्पिअर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया 2/3 mr² आणि सॉलिड स्पिअर साठी 2/5 mr². आलंय लक्षात, समजलंय. उद्या आपल्याला काय पाहिजे, थिअरम पाहिजे, थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरून रॉडचे हे फाइंड करायचे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड. कळलंय, समजलंय. ठीक आहे, स्कॅनर घ्यायचा आहे. घ्या स्कॅनर.